तर आपण पाहू शकता ढोकेवाडा तलावाचा हा परिसर आहे आणि कशा पद्धतीनं आता हा परिसर हिरवागार झालेला आहे। ढोकेवाडा तलाव, आता त्या तलावाचा जो सांडवा आहे हा तलाव पूर्ण गच्च भरल्यामुळं त्या सांडव्यावरून आता पाणी खाली पडतंय। पर्यटक इतक्या दुर्गम ठिकाणी देखील येऊन या ठिकाणी या तलावाच्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेत आहेत। आता मी तुम्हाला दाखवतो तो सांडवा ज्याच्यावरून हे पाणी पडते। बघा मित्रांनो, हा जबरदस्त सीन आहे, क्या बात आहे। बिंदुसरा धरणाच्या वर पिंपळवाडीच्या बाजूला हा ढोकेवाडा तलाव आहे आणि मे महिन्यामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे हा तलाव आता ओसंडून भरून वाहत आहे। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे किती सुंदर दिसते हा परिसर। तर पहा मित्रांनो, काय सुंदर नजारा आहे। किती किती म्हणजे जबरदस्त दिसतंय ना। मित्रांनो, खरंच अशा ठिकाणी ना खूप म्हणजे निसर्ग सौंदर्यामुळे खूप मजा येते। आपण पाहू शकता हा जबरदस्त नजारा आहे। मला वाटतं आपण थोडं खाली जाऊन बघूयात। मजा आली ना बरी। तर पहा मित्रांनो, किती जबरदस्त नजारा दिसतोय। खरंच आजचं आमचं येणं मला वाटतं सार्थकी लागलं। चला, हा ब्लॉग इथंच बंद करूयात आणि नंतर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये।